वॉश युअर हेअर रेग्युलरली. तुम्ही तुमचा हेड वॉश जे आहे ते तुम्ही रेग्युलर करायला पाहिजे. तर पुढचं आहे वॉश युअर हँड्स रेग्युलरली. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वॉशरूम यूज केल्यानंतर तुम्ही हात वॉश करायला पाहिजे. आणि हॉटेल हे इतकी मोठा एरिया आहे, तर तुम्ही येता जाता कशाला हात लावताय किंवा एखादं फूड F&B आणि फूड प्रोडक्शन एरियामध्ये आहात आणि तुम्हाला एखाद्या जेवणाला डिशला हात लावायचा, तर त्याच्या आधी तुम्ही जरूर हात धुवून घ्या. हँड सॅनिटायझर जागोजागी लावलेले असतात हॉटेलच्या बॅक एरियाजमध्ये, त्याचाही जरूर वापर करा. आणि दुसरं आहे की शेव डेली. तर हे मेन लोकांना खूप गरजेचं आहे डेली शेव करणं. तर डेली रोज शेव करा आणि आफ्टर शेव लोशन पण वापरा, जेणेकरून तुमचं शेविंग स्मूथ दिसेल. आणि शेविंग हा एक नेसेसरी क्रायटेरिया आहे हॉटेल्समध्ये मेनसाठी. काही ठिकाणी जे आहे रिलिजियस कारणामुळे शेविंग न केलेलंही चालतं, पण ते रिलिजियस कारण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे, तर HR त्याच्यासाठी परमिशन देतं. अदरवाईज सगळ्यांना रोज शेव हे केलंच पाहिजे. त्याच्यानंतर आहे यूज डिओड्रंट. तर तुम्हाला जर स्मेल येत असेल आर्मपिटमधनं किंवा तसंच तुम्हाला चांगलं प्लेझेंट तुम्हाला राहायला आवडत असेल, जे राहायलाच पाहिजे हॉटेल्समध्ये, तर तुम्ही डिओड्रंट वापरू शकता किंवा एखादा माइल्ड फ्रेग्रन्सचा परफ्यूम वापरू शकता. स्ट्रॉंग डिओड्रंट किंवा स्ट्रॉंग परफ्यूम आपण हॉटेलमध्ये अजिबात वापरायचा नाही, जेणेकरून आपल्या आजूबाजूचे गेस्ट किंवा एम्प्लॉईज म्हणा हे डिस्टर्ब होतील. तर एक सटल फ्रेग्रन्स आपण जरूर वापरू शकतो. एक तर डिओड्रंट वापरा किंवा तुम्ही तुमचं परफ्यूम वापरा. दुसरं आहे की ब्रश युअर टीथ डेली. ते आपण सगळेच करतो, पण डेली म्हणजे ट्वाईस अ डे, दोनदा ब्रश करणं खूप गरजेचं आहे. ओरल हायजीन हे तुमच्या पर्सनल हायजीनचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करताना जेव्हा गेस्टशी तुम्हाला सारखं बोलावं लागतं, तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असता गेस्ट बरोबर, हाऊसकीपिंग असू दे, फ्रंट ऑफिस असू दे, तेव्हा तुमच्या तोंडामधनं बॅड ओडर, दुर्गंध येणं अपेक्षित बिलकुल नाही आहे. जर तुम्ही जेवताना तुमच्या स्टाफ कॅफेटेरियामध्ये जर अनियन खाणार असाल, जेवणाबरोबर अनियन पण असतं बऱ्याच वेळा, किंवा एखादी स्ट्रॉंग ग्रेव्ही असेल, तर तुम्ही तुमचं लॉकरमध्ये जाऊन ब्रश करा. जसं मी पहिल्यांदा बोलले, तुमचे एक डेंटल किट तुमच्या लॉकरमध्ये असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला वाटतंय आपण स्मेल करतोय, आपण अनियन खाल्लंय किंवा काहीतरी स्ट्रॉंग खाल्लंय, तर पटकन जाऊन क्विक ब्रश करून तुम्ही तुमच्या एरियामध्ये जावा. असंच पाहिजे. नेल कट करणं ही पर्सनल हायजीनची गोष्ट आहे. तुमचे फीट क्लीन असणं, तुमच्या सॉक्समधनं दुर्गंध न येणं, आणि तुमचं हेअर खूप ऑइली स्काल्प नसणं, ऑइली न दिसणं, हेही खूप गरजेचं आहे. आणि जर एखादा स्टाफ मेंबर अप्रोचेबल नसेल, प्रेझेंटेबल नसेल, स्मेल येत असेल सॉक्समधनं, तर गेस्टला अजिबात नाही आवडणार. गेस्ट